नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी जागरण मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण किसान मेळाव्यामध्ये आले आहोत आणि कृषी जागरण देखील शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करते। परंतु आपण ज्या कंपनी सोबत आलेलो आहोत ते नेमकं शेतकऱ्यांसाठी काय काम करतायत आणि त्यांना काय सांगायचं आहे जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच। तर सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। एकंदरीत आपण सलाम किसान बाबतीत तर ऐकूनच घेतलं आहे, तर एकंदरीत तुमच्या बाबतीत आम्हाला थोडक्यात माझ्या बाबतीत सांगायला आवडेल की सलाम किसान हा कृषी स्टार्टअप जवळपास 2 वर्ष आधी सुरू झालेला। 18 वर्षाच्या तरुणाईचे स्वप्न आता साकारण्यात येत आहे असं जाणवतंय आणि जो प्रतिसाद आम्हाला सलाम किसान ह्या एक्झिबिशनमध्ये मिळाला त्या दरम्यान नक्कीच आम्हाला असं वाटायला लागले की काहीतरी आपण क्रांतिकारी शेतीमध्ये करतोय। ह्यामध्ये आपल्या सुविधा आहेत, माती परीक्षणापासून पीक काढणीपर्यंत सगळ्या काही सुविधा आपण सलाम किसान मार्फत दिल्या जातात। त्यामध्ये माती परीक्षण आहे, ड्रोनद्वारे फवारणी आहे, तर हे आपण महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये गावोगावी जाऊन पुरवत आहोत। सर, तुम्ही आता सांगितलं की आपल्या तरुणांनी काहीतरी उभारी घेतली पाहिजे। एकंदरीत तुमची पण सर्व टीम तरुणाईच दिसतेय, सर्वांच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत काहीतरी हिताच्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करताय। परंतु आजकाल आपल्याला तरुण शेतकरी शेतीकडे खूप कमी वळताना दिसतात आणि त्यात तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती कशी करायची हे सांगण्याचा प्रयत्न करताय। तर एकंदरीत तुम्ही तरुणांना काय सल्ला देता? तरुणांना मला सर्वात आधी सांगायला आवडेल की भारत हा कृषीप्रधान राष्ट्र आहे आणि शेतीमध्ये ज्या म्हणता येईल की ज्या संधी आहेत रोजगाराच्या त्या नक्कीच रिमायग्रेशनकडे वळवतील। उदाहरण मला द्यायला आवडेल की सलाम किसानचं उद्दिष्ट हे आहे की गावातील शेतकरी किंवा त्याच्या मुलाने शहराकडे पलायन न करता रोजगार निर्मिती किंवा रोजगाराच्या ज्या जोडधंद्या शेतीशी निगडीत आहेत त्या त्यांच्या गावामध्येच कसं काय उपलब्ध करून देता येईल आणि हे सुद्धा एक सलाम किसानचे उद्दिष्ट आहे। तर तरुणांना हे सांगायला आवडेल की शेती हा म्हणता येईल की एक प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून त्यांनी कन्सिडर करावा आणि नक्कीच ह्यामध्ये त्यांना जे आहे रोजगाराच्या संधी भरपूर आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सलाम किसान फक्त शेतकऱ्यांसाठी काम करत नाही तर आजच्या तरुणाईसाठी देखील काम करत आहे। आता सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की तरुणांनी शहराकडे पलायन न करता शेतीकडे वळलं पाहिजे। शेतीकडे वळलं पाहिजे म्हणजे फक्त शेतीकडेच वळणं गरजेचं नाहीये, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने शेती केली पाहिजे आणि त्यातून आपली रोजगार निर्मिती केली पाहिजे। सलाम किसान हा कृषी स्टार्टअप आहे। जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून तरुणाई ह्यावर काम करतायत। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करतात। त्यामध्ये माती परीक्षणापासून मार्केट लिंकेजपर्यंत ह्या सुविधा सलाम किसान मार्फत दिल्या जात आहेत। महाराष्ट्रात जवळपास 21हून अधिक जिल्ह्यांमध्ये काम करतोय आणि जवळपास 40,000हून जास्त ऍक्टिव्ह शेतकरी सलाम किसान ह्या सुविधांचा लाभ घेत आहेत। तर सलाम किसान ह्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना कसा काय फायदा व्हावा ह्याचंच आम्हाला सांगायला आवडेल की किसान ह्या एक्झिबिशन मार्फत भारतातील जवळपास महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी ही आम्हाला किसान ह्या एक्झिबिशन मध्ये मिळालेली आहे। तर मला किसान समूहाचा नक्कीच अभिनंदन करायचे आहे आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे की स्टॉल नंबर 171 वर येऊन सलाम किसानच्या सर्व्हिसेस बद्दल माहिती घेऊन याचा सर्वांनी नक्कीच फायदा घ्यावा। तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची। धन्यवाद।